नमस्कार. आज 27 मार्च 2026. आज शुक्रवार. आज चंद्राचे भ्रमण सकाळी पुनर्वसू नक्षत्रात असून दुपारी 3:24 चंद्र जातो आहे पुष्य नक्षत्रामध्ये. तर या पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी चालू करू आपण आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सकाळी कोणावर विश्वास ठेवणे आपल्यासाठी त्रासदायक असू शकते. सायंकाळी मात्र मित्रांची चांगली मदत आपणास होते आहे आणि संध्याकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे आघाड्याची चिमूटभर भुकडी अंघोळीच्या पाण्यात टाकावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी मोठे यश संपादन करता येऊ शकते. संध्याकाळी स्त्री वर्गाकडून धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आवळ्याच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. सायंकाळी मात्र विजय आपला होतो आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आजसाठी आपणास उपाय तांब्याच्या वाटीत लाल मसुराची डाळ ठेवून ती देवाऱ्यात ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी सुरक्षित वातावरण राहील. सायंकाळी मानसिक ताणतणाव किंवा थोडी कटकट जाणू शकते. आजसाठी आपणास उपाय पांढऱ्या रंगाचा सुती धागा त्याला 5 गाठ बांधून तो मनगटावर बांधावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 58%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी पैशाची टंचाई जाणू शकते. संध्याकाळी मात्र स्थिर स्थावर मालमत्तेमध्ये भर पडू शकते, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी एकंदर म्हटलं तर सर्वसाधारण आहे. आजसाठी आपला उपाय आहे कुंकुवाचा टिका आपल्या नाभीला लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 62%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता असून सायंकाळी मात्र सायबर क्राईम क्षेत्रामध्ये फसवणूक होऊ शकते, त्यामुळे दुपारनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन कामे करताना थोडा विचारपूर्वक करावा. आजसाठी आपला उपाय एक कोळसा वाहत्या पाण्यात फेकावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी अहंकार वाढू शकतो, त्यामुळे आपल्या वाणीवरती आणि आपल्या स्वाभिमानावरती थोडा नियंत्रण ठेवा. संध्याकाळी मोठी येणी वसूल होऊ शकतात. आर्थिक धनलाभ होण्याची दुपारनंतर शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय पिवळ्या मोहरीचे 11 दाणे आपण आपल्या पाकिटात सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. नशिबाची प्रचंड साथ आपणास सकाळी मिळते आहे. सायंकाळी मात्र थोडी मानसिक चंचलता राहू शकते. आजसाठी आपणास उपाय जुना गंजलेला खिळा आपल्या घराच्या बाहेर फेकावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. आठवे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. पूर्ण दिवस नशिबाची चांगली साथ असून आज आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे हिरव्या वेलचीचे 2 दाणे आपण तोंडात चघळावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी भयंकर धोका किंवा अपमान होण्याची शक्यता आहे. सायंकाळी मात्र आपले घरगुती वातावरण आनंदी आणि सुख समृद्धीचे राहील. मात्र कोणतेही महत्वाचे काम आपण सकाळी करू नये. आजसाठी आपण उपाय काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा एकत्रित असलेला धागा आपण आपल्या सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी प्रेमामध्ये यश संपादन करू शकतात. सायंकाळी मात्र मोठा घातपात होण्याची शक्यता आहे. थोडी काळजी घ्या. कोणावरही दुपारनंतर विश्वास ठेवणे आपणास त्रासदायक ठरू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे एक बेलाचे पान आपण आपल्या सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 52%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. खोटा आळ सकाळी येण्याची संभावना आहे. दुपारनंतर मात्र अडकलेले पैसे येऊ शकतात. आर्थिक धनलाभ किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये आपल्याला यश संपादन करता येऊ शकते. आजसाठी आपणास उपाय गव्हाचे 3 दाणे लाल कपड्यात बांधून सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 68%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी घरगुती सुख समृद्धी आपणास मिळते आहे. सायंकाळी मात्र थोडा आईशी वाद होऊ शकतो, त्यामुळे विरोधक संध्याकाळी थोडे सक्रिय राहतील. थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय पांढरी कवडी आपण आपल्या तिजोरीत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. सकाळी दुखापत होण्याची शक्यता असून
शस्त्रक्रिया सकाळी टाळल्यास आपणास उत्तम राहील. सायंकाळी मात्र प्रवासासाठी उत्तम वेळ आहे. आजसाठी आपणास उपाय, लाल रंगाचा त्रिकोणी कागद आपण आपल्या सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र, सकाळी शेअर मार्केट मधनं चांगला नफा मिळू शकतो. सायंकाळी मात्र गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. शिवाय कोणालाही उधार पैसे देऊ नका किंवा सामान उधार देऊ नका. आजसाठी आपणास उपाय आहे, निळ्या रंगाच्या शाईने आपण आपल्या डाव्या हातावरती श्री लिहावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र, सकाळी पोटाच्या विकारांमुळे त्रास जाणवू शकतो. सायंकाळी मात्र अचानक धनलाभ होऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय, हळद आणि चंदनाचा एकत्रित लेप आपण आपल्या कपाळावरती आणि नाभीवर लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 82%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र, सकाळी लॉटरी लागण्याची शक्यता असून आर्थिक धनलाभ होऊ शकतो. संध्याकाळी जुनी कामे मार्गी लागू शकतात. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, मोहरीच्या तेलाचे 2 थेंब आपण आपल्या चपलेला किंवा बुटाला लावून मग घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र, सर्व इच्छा आकांक्षा आपल्या आज पूर्ण होऊ शकतात. व्यवसायामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, हिरव्या मुगाची एक छोटी पुडी आपण आपल्या सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र, सकाळी आध्यात्मिक संभ्रम जाणू शकतो. संध्याकाळी मित्रांची चांगली मदत होते. आज सकाळी कोणावरही विश्वास ठेवू नका किंवा कोणास मदत करू नका. आजसाठी आपणास उपाय आहे, लसणाची एक पाकळी आपण आपल्या जवळ ठेवावी व दुपारी 4 नंतर बाहेर फेकून द्यावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र, सकाळी कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये विजय संभवतोय. आज सकाळची आपल्यासाठी उत्तम आहे, परंतु सायंकाळ नंतर आपल्याला भयंकर नुकसानाला सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजसाठी आपल्याला उपाय आहे, दही व साखर आज अजिबात खाऊ नये आणि शक्य झाल्यास बाहेर जाताना आपण एक पाण्याची बाटली सोबत घेऊन जावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला विरोधक त्रास देऊ शकतात. त्यामुळे थोडी काळजी घ्या. सायंकाळी मोठी डील फायनल होऊ शकते. त्यामुळे कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये संध्याकाळी आपल्याला चांगले यश लाभते आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, सकाळी लाल विटेची फुकटी आपण घराच्या बाहेर जाताना बाहेर फेकावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र, सकाळी सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ असून संध्याकाळी थोडे मानसिक नैराश्य किंवा मनात गोंधळ जाणू शकतो. आजसाठी आपला उपाय आहे, शंखाची पूजा करून त्यावर कुंकू व्हावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र, सकाळी कर्ज वाढू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करू नका. सायंकाळी मात्र जोडीदाराची आपल्याला चांगली साथ मिळते आहे. शिवाय व्यवसायामध्ये आपला पार्टनर आपल्याला चांगली मदत करू शकतो. आजसाठी आपला उपाय, कडुनिंबाच्या झाडाला चिमूटभर साखर टाकावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र, सकाळी आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे, म्हणजे बँक बॅलन्स वाढू शकतो. संध्याकाळी मात्र धोका संभवतो. शक्यतो इलेक्ट्रिक गोष्टींपासून थोडे दूर राहण्यास आपणास उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय, गोमती चक्राला काळा दोरा बांधून किंवा गोमती चक्र काळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी थकवा आणि मानसिक ताणतणाव जाणू शकतो. संध्याकाळी मात्र गुरुजनांची आपल्यावरती कृपा असल्यामुळे आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय, हरभरा डाळ आणि थोडा गुळ आपण गाईला किंवा मुंग्यांना खाऊ घालावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी नशिबाची प्रचंड साथ लाभते आहे, मात्र संध्याकाळी शारीरिक प्रकृतीची काळजी घ्या. सांधेदुखी, ताणतणाव आणि पित्ताचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. आजसाठी आपला उपाय, उडदाचे 5 दाणे आपल्या चेहऱ्यावरून उतरवून बाहेर फेकून द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 90%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र, अचूक निर्णयांमुळे परदेशातून आर्थिक धनलाभ मिळू शकतो. आज जॅकपॉट लागण्याची संभावना आहे. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि लाभदायक आहे. आजसाठी आपला उपाय, हिरव्या रंगाच्या पानावरती काळ्या पेनाने स्वस्तिक काढून ते पान सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%.
तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या श्री शास्त्री चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. गेल्या काही दिवसापासून आपल्या दैनिक नक्षत्र भविष्याला व्ह्यूज खूप कमी येत आहेत, त्यामुळे आपण आपले हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.